श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत की धूमावती मंत्र किंवा धूमावती मंत्रापासून आपल्याला जे तीर्थ घ्यायचं आहे ते तीर्थ कसं घ्यायचं आहे, म्हणजे कसं बनवायचं आहे, ते तीर्थ कोणाला चालतं ते आपण बघणार आहोत. हे धूमावती तीर्थ जे आहे हे जे कोणी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला याचं तीर्थ बनवून द्यायचं असतं. म्हणजे सकल ज्वरशूल ग्रहबाधा नाशक आरोग्यदायक असा हा धूमावती मंत्र आहे. तर हा मंत्र कसा बनवायचा आहे किंवा याचं धूमावती तीर्थ कसं बनवायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा माला मंत्र अतिशीघ्र परिणामी आहे. पूर्वाभिमुख बसून आपल्याला समोर पाट घ्यायचा आहे. पाटावरती तांब्याचं फुलपात्र जे आहे त्याच्यामध्ये उजव्या हाताची आपली मधली जी 3 बोटं आहे ती बुडवून ठेवायची, म्हणजे करंगळी आणि अंगठा सोडून मधली जी 3 बोटं आहे ती आपल्याला त्या फुलपात्रामध्ये बुडवायची आहे. आणि एक संकल्प करायचा आहे. एक वेळेस म्हणून घ्यायचा आहे संकल्प, आणि एक माला मंत्र आहे तो 11 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. आता संकल्पामध्ये देवदत्तस्य या ठिकाणी संबंधित व्यक्ती, म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही धूमावती तीर्थ बनवत आहात त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे षष्ठी प्रत्यय लावून. आणि स्वतःसाठी जर ते धूमावती तीर्थ बनवत असाल तर त्या ठिकाणी देवदत्तच्या ठिकाणी मम असं म्हणायचं आहे, आणि ते जे तीर्थ आहे त्या व्यक्ती द्यायचं, म्हणजे त्या आजारी व्यक्तीला द्यायचं आहे. या धूमावती मंत्र बनवण्यासाठी याचं उच्चार जो आहे, मंत्र उच्चार हा मोठ्याने आणि स्पष्ट असायला हवा आहे. माला मंत्र म्हणायच्या आधी आपल्याला जे कवच आहे ते कवच वाचून घ्यायचं आहे. आता मला हे कवच आणि माला मंत्र याचा मी फोटो सगळ्यात शेवटी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटी दाखवते, तर तुम्ही पाहू शकता की धूमावती तीर्थ कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपली जी नित्यसेवा आहे, नित्यसेवेमध्ये दिलेली आहे की धूमावती तीर्थ कसं बनायचं आहे, कसं बनवायचं आहे धूमावती तीर्थ. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. नंतर धूमावती कवच आहे ते धूमावती कवच वाचायचं आहे. आणि माला मंत्र जो आहे तो माला मंत्र आपल्याला 11 वेळेस म्हणायचा आहे. तर माला मंत्रामध्येच ममच्या ठिकाणी तुम्हाला जर स्वतःसाठी बनवायचं असेल तर तिथं मम म्हणायचं आहे, आणि दुसरा जर आजारी व्यक्ती असेल त्याच्यासाठी जर बनवायचं असेल तर त्या ठिकाणी त्या आजारी व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात की धूमावती तीर्थ किंवा धूमावती मंत्रापासून आपल्याला किती सारा फायदा होत आहे. तर असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.